ठीक आहे, आपण सुरुवात करूया. 8 वाजलेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्णा. आपल्या साप्ताहिक गीता हरे कृष्ण. साप्ताहिक गीता डिस्कशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण 6व्या अध्यायाला सुरुवात केली आहे. 6व्या अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. यालाच आपण अष्टांग योग असं पण म्हणू शकतो. तर वैदिक ज्ञानामध्ये किंवा वैदिक शास्त्रांमध्ये, सनातन धर्मांच्या शास्त्रांमध्ये व्यक्तीला या मनुष्य जीवनामध्ये कशा पद्धतीने चांगलं जीवन जगता येईल याच्यासाठी आणि नंतर या बंधनातून मुक्त कसं होता येईल याच्यासाठी विस्तारित माहिती दिलेली आहे. परंतु जेव्हा व्यक्ती या शास्त्रांचा स्वीकार करेल तिथूनच त्याच्या प्रगतीची सुरुवात आहे. जर शास्त्राला जर नाही मान्य केलं तर मग अशा व्यक्तीबद्दल काहीच करू शकत नाही. तर समजा काही लोकांना शास्त्र मान्य आहेत, परंतु त्यांची इच्छा आहे की इथेच आम्हाला भौतिक स्तरावर सुखाचा अनुभव घ्यायचा आहे. की समजा संपत्तीचं सुख हवं आहे, संततीचं सुख आहे, रूप हवं आहे किंवा भौतिक विद्या हवी आहे, समाजामध्ये नाव प्रतिष्ठा हवी आहे. तर अशा लोकांसाठी वेदांमध्ये हे ज्ञान आहे. त्याला कर्मकांड असं म्हणू शकतो आपण किंवा सकाम कर्मयोग असं म्हणू शकतो. तर कर्मकांड किंवा सकाम कर्मयोगाचा जो जास्तीत जास्त भाग वेदांचा याचाच आहे, कारण लोकांना याची जास्त आकर्षण असतं. तर अशा लोकांसाठी हे वेद जे आहेत ते धार्मिक पद्धतीने कशा पद्धतीने इंद्रिय तृप्ती करायची याच्यासाठी मार्गदर्शन करतात. त्याला सकाम कर्मयोग किंवा कर्मकांड म्हणतो आपण. की समजा तुम्ही अमुक अमुक व्रत उपवास केले किंवा अमुक दिवशी सोन्याचं दान केलं किंवा गाईचं दान केलं तर तुम्हाला शेतीमध्ये जास्त धान्य होणार किंवा कुणाला संतती हवी असेल तर संतती होणार किंवा भौतिक ज्ञान हवं आहे. जसे जे काही गोष्टी आहेत याची माहिती पण वेदांमध्ये आहे. त्याला आपण सकाम कर्म किंवा कर्मकांड म्हणतो. परंतु जेव्हा व्यक्ती अनंत जन्म या भौतिक स्तरावर सुखाचा अनुभव घेऊन किंवा नशिबाने म्हणू शकतो आपण, जेव्हा त्याला कळतं की हे जे भौतिक स्तरावरचं सुख आहे हे सर्व काही नाही आहे आणि याने मला पूर्ण समाधानाची प्राप्ती होत नाहीये. मी जितका इंद्रियांना तृप्त करण्याचा प्रयत्न करतो तितकी माझी आणखीन इच्छा वाढत जाते आणि या भौतिक स्तराच्या वरती पण काहीतरी असलं पाहिजे. असं जेव्हा एखाद्या जीवाला, एखाद्या नशीबवान जीवाला प्रश्न येतो आयुष्यामध्ये, तेव्हा त्याचा मग मोक्षप्राप्तीचा प्रवास सुरू होतो. परंतु याच्यासाठी आधी कमीत कमी शास्त्रावरती श्रद्धा असणं आवश्यक आहे. कारण शास्त्रावरती श्रद्धा असली त्याला कळते की अरे या शास्त्रांमधून यज्ञ वगैरे केलं तर मला विशिष्ट गोष्टी मिळतायत. परंतु हे शास्त्र एवढ्यावरती सीमित आहे का आणखीन काही सांगतं? मग अशी जर त्याने काय म्हणता येईल की एक प्रश्न केला किंवा जिज्ञासा केली तर मग त्याचा मोक्षाचा प्रवास सुरू होतो. मग अशा व्यक्तीसाठी ज्याला की भौतिक स्तराच्या वरती काही हवं आहे किंवा भौतिक सुखच सर्व काही आहे नाही सर्व काही नाही आहे ज्याला समजलं, अशा व्यक्तीसाठी शास्त्र मग मोक्षासाठी मार्गदर्शन करतं. मग एखादी व्यक्ती काय म्हणेल की मला मोक्ष हवा आहे, परंतु मी माझी नेहमीची जी कार्य आहेत ती कार्य करत मला मोक्ष पाहिजे. समजा मी राजा आहे, तर मला राजाचं कार्य करत करत मोक्ष मिळाला पाहिजे किंवा मी ब्राह्मण आहे तर मला ब्राह्मणाचे कार्य करत करत मोक्ष मिळाला पाहिजे.
तर मग अशा व्यक्तींसाठी निष्काम कर्मयोग आहे, की तुम्ही तुमचे विहित कार्य करा परंतु फळाची इच्छा करू नका. असं करत करत जेव्हा हृदय हळूहळू शुद्ध होईल, तुम्हाला शेवटी मोक्षाची प्राप्ती होईल. एखादा व्यक्ती निष्काम कर्मयोग करून जेव्हा त्याला वाटते की माझं हृदय आता शुद्ध आहे आणि मला आता ह्या जे माझे वर्ण आणि आश्रमाची कार्य आहे त्याच्यामुळे मला मोक्षप्राप्तीसाठी वेळ लागतोय आणि मला या सगळ्यातून लगेच मुक्त व्हायचं. मग असा व्यक्ती ज्ञानयोगाचा स्वीकार करू शकतो. मग तो ज्ञानयोगामध्ये मी आत्मा कसा हे भौतिक वस्तू नाही आहे किंवा आत्मा या जगापासून कसा भिन्न आहे, या गोष्टीवर तत्वज्ञानाच्या स्तरावरती तो आता अभ्यास करतो, विशिष्ट तपस्या करतो, विशिष्ट वैदिक शास्त्रांचं अध्ययन करतो आणि मी हे भौतिक जगत नसून आत्मा आहे हे साक्षात्कार मिळवण्याचा प्रयत्न करतो. तो आहे ज्ञानयोग. आणि काही साधक असे असतात की ते शारीरिक काय म्हणता येईल, शारीरिक क्रियांच्या सहाय्याने मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. तर शारीरिक क्रियांचा एक भाग म्हणजे असा मार्ग म्हणजे अष्टांग योग. तर अष्टांग योगामध्ये पण व्यक्ती शारीरिक क्रिया आणि काय म्हणते श्वसनावरती नियंत्रण करून मनाला शुद्ध करून सुद्धा शेवटी मोक्षाची प्राप्ती करू शकतो. तर असं वैदिक ग्रंथांमध्ये व्यक्तीच्या मानसिकतेनुसार, त्याच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारचं ज्ञान आहे आणि त्याच वैदिक ग्रंथांमध्ये भक्तीचं पण ज्ञान आहे. परंतु जर तुम्ही 4 वेद घेतले तर स्पष्टपणे कोणता निष्कर्ष आहे काढायला कठीण होतं. म्हणून लोकांची गल्लत होते आणि लोक भौतिक तृप्तीला सर्व काही समजून बसतात. आणि हे बघूनच नारद मुनींनी व्यासदेवांना फटकारलं होतं की तुम्ही अशा पद्धतीचे शास्त्र का लिहिले, की लोकांना असंही इंद्रिय तृप्तीच करायची आहे, आता ते तुमच्या नावावर म्हणतील की आम्ही तर धर्माच्या नावावरती इंद्रिय तृप्ती करतो. तर तुम्ही अशा ग्रंथाची रचना करा की जिथे भक्तीला आणि भगवंतांच्या कार्याला विशेष महत्व किंवा विशेष वर्णन आहे. तेव्हा मग व्यासदेवांनी श्रीमद भागवतमची रचना केली आणि श्रीमद भागवतम दुसऱ्या श्लोकात सांगतं कैतव धर्म पुरोजित कैतवत्र, की या ग्रंथामध्ये, या पुस्तकामध्ये कैतव धर्माचा विशेषपणे त्याग करण्यात आला आहे. आता कैतव धर्म म्हणजे काय, की सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, अष्टांग, ज्ञान सगळे हे कैतव धर्म आहेत. कारण या सर्वांद्वारे भगवंतांची सेवा नाही प्राप्त होत, जास्तीत जास्त मोक्ष मिळू शकतो. म्हणून श्रीमद भागवतम हे असा विशेष ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने भक्तीला विशेष जोर दिलाय. तर असा हा साधकांचा वेगळ्या वेगळ्या मानसिकतेनुसार वेगळा प्रवास आहे. तर आपण या प्रवासामध्ये आता या अध्यायात आलो. तो अध्याय आहे ध्यानयोग किंवा अष्टांग योगाचा. इथे व्यक्तीला शारीरिक आणि श्वासाच्या काय म्हणतात श्वसनावरती नियंत्रण करून मनाला शुद्ध करून मोक्ष हवा आहे. तर ती पद्धती आहे अष्टांग योग किंवा ध्यान योग. तर मागच्या वेळेस आपण पहिले 2 श्लोक बघितले की ऍक्च्युली या पहिल्या 2 श्लोकांमध्ये भगवंत परत सांगतात की निष्काम कर्मयोग कसा चांगला आहे. कारण निष्काम कर्मयोग हा प्रत्येकाला करण्यायोग्य आहे. कारण ज्ञानयोगामध्ये पण आपण बघितले की बरेचसे नियम आहेत, हृदय शुद्ध असणे असे वगैरे. आणि आपल्या अष्टांगाचे पण आता आपण बघणारच आहोत. त्याच्यामुळे भगवंत पहिल्या 2 श्लोकामध्ये परत निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करतात आणि खरा संन्यासी आणि खरा योगी कोणाला म्हणायचं त्याबद्दल सांगतात. पहिल्या श्लोकात भगवंत म्हणतात की गीतेमध्ये कर्माच्या फळाच्या त्यागाला महत्व दिलंय, कर्माच्या त्यागाला महत्व नाही आहे. की मी हे हरे कृष्ण शिवाजी प्रभूजी, तुमचा काही प्रश्न आहे? शिवाजी देवरे प्रभूजी, ओके ठीक आहे. हा, तर जी भगवद्गीता आहे याच्यामध्ये कर्माच्या फळाच्या त्यागाला महत्व आहे, कर्माच्या त्यागाला नाही. कारण प्रत्येकाला आळशी व्हायला आवडतं. कार्य नाही करायचं म्हणले की कोणाला पण बरं वाटतं, की समजा आता ऑफिसला न जाणे किंवा घरचं दुसरं काम न करणे कोणालाही आवडेल. परंतु गीता याला महत्व देत नाही, काम सोडून देण्याला. तर त्या कार्यापासून मिळणाऱ्या फळाच्या त्यागाला महत्व देतं, कारण हे अधिक कठीण आहे. तर पहिल्या श्लोकात भगवंत काय सांगतात, जो व्यक्ती
कर्माच्या फळाचा त्याग करतो असा व्यक्तीच खरा संन्यासी आहे आणि असा व्यक्तीच खरा योगी आहे. पारंपरिक दृष्ट्या कोणाला संन्यासी समजतात की जो व्यक्ती अग्निकर्म करत नाही. पारंपरिक भारतीय समाजामध्ये किंवा हिंदू समाजामध्ये संन्यासी व्यक्तीला अग्निकर्म करणं अलाउड नाहीये. मग असं म्हणून एखाद्या व्यक्तीने कृत्रिमरित्या अग्निकर्म त्याग केला किंवा आपले नेहमीचे वर्ण आश्रमाचे कार्य त्याग केले म्हणजे तो संन्यासी होतो असं नाही. असं भगवंतांनी या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं. तर इथे मागच्या वेळेस तुमचं कदाचित एक कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून परत सांगतो की निष्काम कर्म योग आणि निष्काम भावनेने कार्य करणं या दोघांमध्ये फरक आहे. जिथे पण योग हा शब्द येतो याचा अर्थ भगवंतांशी संबंध जोडण्यासाठी त्या मार्गाने मदत केली पाहिजे. म्हणून तुमच्यापैकी बरेच जणांनी सांगितले की आई मुलांची काळजी घेते किंवा आपण कुणाला काही मदत करतो निष्काम भावनेने. तर ती निष्काम भावना आहे परंतु तो निष्काम कर्म योग नाही आहे. या दोघांमध्ये आपल्याला फरक समजून घ्यावा लागेल. तर निष्काम कुठल्याही कार्याला निष्काम भावनेने करणे म्हणजे निष्काम कर्मयोग आहे असं नाही. आता समजा तुम्ही तुमच्या मित्राला काही उधार पैसे दिले आणि तुम्ही त्याच्याकडून काही व्याजाची अपेक्षा नाही केली तर आपण असं म्हणू शकतो की तुम्ही निष्काम भावनेने त्याला पैसे दिले, परंतु तो निष्काम कर्मयोग नाही आहे. हा फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. कारण निष्काम कर्मयोग कुठल्याही कामाला म्हणत नाही, त्याचे असे विशिष्ट कार्य आहेत. विशिष्ट प्रकारचे यज्ञ, विशिष्ट प्रकारच्या तपस्या, राज्यासाठी युद्ध, तर असे जे धर्मशास्त्रामध्ये वर्ण आणि आश्रमासाठी जी कार्य सांगितलीत त्याला फळाची इच्छा न करता करण्याला आपण निष्काम कर्म योग म्हणतो. तर प्रत्येक निष्काम भावनेने कार्य करणं आणि निष्काम कर्मयोग या दोघांमध्ये थोडासा फरक आहे. हे आपल्याला आता समजा आपण भक्तीमध्ये तुम्ही समजा साप्ताहिक सत्संगामध्ये सर्व भक्तांना प्रसाद वाढण्याचं सेवा करता. आता ती सेवा तुम्ही निष्काम भावनेने करता की नाही करता? निष्काम भावनेनेच करता. मग तो निष्काम कर्मयोग आहे का? कळालं ना? तर काय आहे मग ते? हा, पण आता समजा सत्संगामध्ये भक्तांना प्रसाद वाढणे हे काय आहे? हा, भक्ती आहे. हे मला तुम्हाला थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता भक्तीमध्ये तुम्ही सर्वांना प्रसाद निष्काम भावनेने वाढला म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत आज मी सत्संगाला गेलो होतो आणि शेवटचे 10 मिनिटं मी निष्काम कर्मयोग केला, असं नाही म्हणू शकत. तुम्ही शेवटचे 10 मिनिटं जी भक्तांची सेवा केली ती पण भक्तीच आहे. तर अशी आपली मिसअंडरस्टँडिंग होऊ नये म्हणून मी निष्काम भावनेने कार्य करणं आणि निष्काम कर्मयोग काय आहे याच्यामधला थोडासा फरक सांगितला. आता तुम्हाला क्लिअर आहे निष्काम भावनेने कार्य करणं आणि निष्काम कर्मयोग? ठीक आहे, मग आता आपण समोर जाऊया. तर दुसऱ्या श्लोकात भगवंत सांगतात की संन्यासी आणि योगी समानच आहेत. इथे संन्यासीचा अर्थ होतो ज्ञानयोगी आणि योगीचा अर्थ होतो अष्टांग योगी. हे दोघे समान आहेत कारण आपण बघितलं होतं की संन्यासाकडून अपेक्षा काय आहे की त्याचं हृदय शुद्ध असलं पाहिजे. फळाची इच्छा न करता कार्य करणं आणि त्याद्वारे हृदय शुद्ध करणं. आणि अष्टांग योगीकडून काय अपेक्षा आहे की त्याचं मन विषय भोगण्याकडे नाही गेलं पाहिजे. तर या व्याख्येच्या स्तरावरती संन्यास आणि योगी समान आहेत. म्हणून भगवंत दुसऱ्या श्लोकात सांगतात की संन्यासी आणि योगी समान आहेत. जसं मागच्या अध्यायात सांगितलं होतं की निष्काम कर्मयोगी आणि ज्ञानयोगी समान आहेत फळाच्या स्तरावरती. तर जर तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर आपण तिसऱ्या श्लोकाला सुरुवात करूया. कुणाचे काही प्रश्न आतापर्यंतच्या चर्चेमध्ये? ठीक आहे, तुमचा काही प्रश्न नाहीये? हा, येस मॅम. हा, कृपा तुझा काही प्रश्न आहे? हा, येस मॅम. हा, अग्निकार्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची यज्ञ करणे. समजा की विवाह यज्ञ, आणखीन ज्योतिष्टोम यज्ञ, चांद, असं बऱ्याच प्रकारचे यज्ञाची नावं वेदांमध्ये सांगितलेत. तर जो व्यक्ती पारंपरिक हिंदू समाजामध्ये जेव्हा व्यक्ती संन्यास घेतो तेव्हा त्याला अशा प्रकारच्या कार्यामध्ये अलाउड नाही अशा प्रकारचे कार्य करणे.
हा. तर परंतु ठीक आहे, इथे हा मुद्दा सांगायला पाहिजे की नाही माहित नाही, तरी पण मी सांगतो. परंतु श्रील प्रभुपादांनी आपल्या भक्तांची लग्न लावण्यासाठी स्वतः यत्न केले होते. तुम्ही कदाचित ऐकलं असेल कधी. तर श्रील प्रभुपादांनी बरेच जे पारंपरिक संन्यासाचे नियम आहेत ते सगळे तोडले होते. कारण भक्तीमध्ये आपण या नियमांना जास्त महत्त्व देत नाही, प्रचाराला जास्त महत्त्व देतो. आणि असाही भक्तीमधला संन्यास आणि हा ज्ञानाचा संन्यास हे दोघे भिन्न आहेत. आणि जसं की पारंपरिक संन्यासाला बंधन आहे की त्याने समुद्राच्या पलीकडे नाही गेलं पाहिजे. तुम्ही ऐकलं असेल ना कधी की समुद्र ओलांडायचा नाही, खास करून रामानुज किंवा यांच्या कथेमध्ये येतं. हे तुम्ही ऐकले कधी, समुद्र ओलांडायचा नाही? अरे हे तुम्ही कधीच ऐकलं नाही? मी मी लहानपणी ऐकलं होतं, टीव्ही सिरियल मध्ये वगैरे सांगायचे. ठीक आहे. तर पारंपरिक समाजामध्ये काय म्हणतात की समुद्र कधी ओलांडायचा नाही. समुद्र का ओलांडायचा नाही? कारण त्याच्या मागचं कारण हे होतं की समुद्राच्या पलीकडे पश्चिम दिशेला पाश्चात्य देश आहे. आणि खूप काळापासून सर्वांना माहिती आहे की पाश्चात्य देश हे इंद्रिय भोगासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणून अशा संन्यासाला तिकडे जाण्यासाठी बंधन होतं, कारण तिकडे जाऊन कदाचित त्याचा संन्यास तो पालन नाही करू शकणार. परंतु श्रील प्रभुपादांनी सगळे 7 समुद्र पार करून पूर्ण पृथ्वीची 14 वेळेस भ्रमण केलं आणि स्वतः आपलं संन्यास मेंटेन करून इतरांना संन्यासी बनवलं. तर हा भक्तीचा संन्यासाचा फरक आहे. माताजींनी अग्निकर्माचा प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं. तर हा भक्तीचा संन्यास भिन्न आहे. आणखीन एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती म्हणजे साधकाच्या साधनेमध्ये भक्ती किती प्रमाणात आहे याच्यावरून पण काही भक्तीचे प्रकार आहेत. समजा पूर्णपणे भक्तीच असेल तर त्याला शुद्ध भक्ती म्हणतात. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञानकर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुच्यते. फक्त हे लक्षात ठेवा, समोर आपल्याला आणखीन याचा अभ्यास करायचा आहे. पूर्णपणे भक्तीच करत असेल तर त्याला शुद्ध भक्ती म्हणतात किंवा केवला भक्ती म्हणतात. परंतु भक्ती प्रमुख आहे आणि त्या भक्तीमध्ये कर्म पण आहे आणि कर्म किंवा ज्ञान किंवा अष्टांग योग आहे, तर अशा भक्तीला प्राधान्यभूत भक्ती म्हणतात. म्हणजे भक्ती जास्त आहे परंतु इतर इतर साधनेंचा पण त्याच्यामध्ये दोष आहे, दोष किंवा मिक्सचर आहे. अशा भक्तीला प्राधान्यभूत भक्ती म्हणतात. जसे की आपण म्हणतो ज्ञान मिश्र भक्ती, कर्म मिश्र भक्ती, योग मिश्र भक्ती ही प्राधान्यभूत भक्ती आहे. आणि तिसरा कॅटेगरी आहे त्याला म्हणतात गुणीभूत भक्ती. गुणीभूत भक्ती म्हणजे यांच्या प्रॅक्टिसमध्ये भक्ती खूपच कमी आहे आणि कर्म किंवा ज्ञान किंवा योग जास्त आहे, तर अशा अशा साधकांना गुणीभूत भक्तीचे साधक म्हणतात. जसे की भक्ती मिश्र कर्म किंवा भक्ती मिश्र ज्ञान, भक्ती मिश्र योग, याला सरळ सरळ शब्दामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग म्हणतात. सध्याच्या चर्चेमध्ये तीनच गोष्टी लक्षात ठेवा. भक्तीचं प्रमाण साधनेमध्ये किती आहे त्याच्यानुसार 3 प्रकारचे साधकांचे प्रकार आहेत. शुद्ध भक्तीचे साधक, प्राधान्यभूत भक्तीचे साधक आणि गुणीभूत भक्तीचे साधक. शुद्ध भक्ती ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि कर्मयोग, अष्टांगयोग, ज्ञानयोग हे आहेत गुणी भक्ती. प्राधान्यभूत भक्तीचं वर्णन समोर येणार आहे. तर आपण पहिल्या 6 अध्यायामध्ये गुणीभूत भक्तीची चर्चा करत आहोत. कोणाला लक्षात राहिलं गुणीभूत भक्ती म्हणजे काय? तर कोणाला सांगता येईल गुणीभूत भक्ती म्हणजे काय? ते जास्त असत. तर पहिले जे 6 अध्याय आहेत भगवद्गीतेचे ते गुणीभूत भक्तीचे आहेत, हे लक्षात ठेवा. कारण यांच्यामध्ये गुणीभूत भक्ती म्हणण्याच्या ऐवजी सरळ सरळ कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग जेव्हा आपण शब्द वापरतो याचा अर्थ ते गुणीभूत भक्तीच आहे. आणि शुद्ध भक्तीची चर्चा 9व्या आणि 12व्या अध्यायामध्ये येईल. इतर इतर ठिकाणी पण येते, परंतु 7व्या अध्यायामध्ये आपण प्राधान्यभूत भक्तीची चर्चा करणार आहोत. तेव्हा मी तुम्हाला याच्यावरती आणखीन विस्तारित माहिती सांगेल. आता जर जास्त चर्चा केली तर कन्फ्युजन होईल. फक्त लक्षात ठेवा, शुद्ध भक्ती, प्राधान्यभूत भक्ती आणि गुणीभूत भक्ती. शुद्ध भक्ती म्हणजे पूर्णपणे भक्ती ज्याच्यामध्ये इतर कुठल्याच साधनेचा अंतर्भाव नाहीये. आणि गुणीभूत भक्ती म्हणजे ज्याच्यामध्ये भक्ती खूप कमी आहे, इतर साधना जास्त आहेत किंवा सरळ सरळ कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग हे गुणीभूत भक्ती आहेत.
आता हे तुम्ही लक्षात जर ठेवलं तर आपण समोर जाऊया. तर आता आता मला कोण सांगेल हा अष्टांग योग कुठल्या भक्तीमध्ये येईल? हा, अगदी बरोबर. हा, अष्टांग योग गुणीभूत भक्ती आहे, कारण याच्यामध्ये भक्ती कमी आहे आणि अष्टांग योगाचा साधना जास्त आहे. तर गुणीभूत भक्ती आहे ही अष्टांग योग. आणि असं मी तुम्हाला म्हटलं की पहिल्या 6 अध्यायामध्ये आपण गुणीभूत भक्तीचा अभ्यास करतोय. गुणीभूत भक्तीमध्ये 3 कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग. आणि याची आपण आधी पण चर्चा केली होती की कुठल्याही साधनेमध्ये भक्तीचा अंतर्भाव असल्याशिवाय त्या साधकाला यश मिळणार नाही. तर याचे आपल्याला जे श्लोक आहेत, उद्या आपण जे श्रीमद भागवतमची चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला संदर्भ मिळणार आहे की 3-4 ठिकाणी तिथे श्लोक येतात की कुठलीही साधना जरी असेल परंतु त्या साधनेमध्ये जर भक्ती नसेल तर त्या साधकाला त्याच्या साधनेचं पण फळ मिळणार नाही, भक्तीचं फळ तर दूर. तर हे शुकदेव गोस्वामी उद्या त्यांच्या प्रार्थनेमध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे, आता बरंच बॅकग्राऊंड झाले, आता आपण या श्लोकाचा अभ्यास करूया. श्लोक नंबर 3. तुमच्याकडे भगवद्गीता असेल तर तुम्ही बघू शकता. श्लोक नंबर 3चं वाचन करूया. आरुरुक्षेर्मुनेर्योगम् कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. आता मला कोण सांगेल आरुरुक्ष म्हणजे काय? अगदी बरोबर. आणि आरूढ म्हणजे पूर्णत्वाचा सर, अगदी बरोबर. तर हे 2 शब्द जर समजले तर हा श्लोक समजायला खूप सोपा आहे. एक मिनिट हिरा. तर बघा हा श्लोक काय सांगतोय, आरुरुक्षेर मुनेर योगम कर्म कारणम उच्यते. जेव्हा हा योगी आहे ज्याला अष्टांग योग करायचा आहे तो कुठल्या स्तरावरती आहे? आरुरुक्षु स्तरावरती आहे, तेव्हा त्याला काय करावं लागेल? कर्म कारणम उच्यते. जोपर्यंत अष्टांग योगी सुरुवातीच्या स्तरावरती आहे त्याला कर्म करणं आवश्यक आहे. आता इथे कर्म म्हणजे निष्काम कर्मयोग, हे लक्षात ठेवा. तर सुरुवातीच्या स्तरावरती त्याला निष्काम कर्मयोग करणं आवश्यक आहे. आता पुढची ओळ बघा, योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. जेव्हा तो योग आरूढ स्तरावरती जातो, जशी कृपा म्हटली पूर्णत्वाच्या स्तरावरती जातो, तेव्हा त्याला काय करायचं? शमः, दमन, शमन हे शब्द तुम्ही ऐकले असतील. शमः म्हणजे काय? कोणी शमः दमन करणे, शमन करणे हे शब्द कधी ऐकले? गणेश राजे प्रभूजी तुम्ही सांगा. शमन म्हणजे काय? शांत म्हणू शकतो, अगदी बरोबर. आणखीन दुसरा कोणाला अर्थ माहितीये? दिव्या माताजी तुम्ही काही बोलत होत्या? नाही, तिथे इथे अर्थ वेगळा आहे. शमः म्हणजे आपण म्हणतो ना दमन केलं पाहिजे, शमन केलं पाहिजे. शमन म्हणजे ते गोष्ट थांबवणे, नियंत्रित करणे. तर इथे अर्थ काय आहे, की जेव्हा योगी आरूढ स्तरावरती जातो त्याने शमः कारणम उच्यते. तर कशाचं शमन केलं पाहिजे? तर निष्काम कर्मयोगाचं शमन केलं पाहिजे. शमन केलं पाहिजे म्हणजे निष्काम कर्मयोग सोडून दिला पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला समजायला सोपा श्लोक आहे. की अष्टांग योगाच्या सुरुवातीच्या स्तरावरती निष्काम कर्मयोगीला त्या साधकाला निष्काम कर्मयोग करणं आवश्यक आहे. परंतु जेव्हा तो योगारूढ स्तरावरती जातो तेव्हा त्याला निष्काम कर्मयोग सोडून द्यावा लागेल. आता परत मी प्रश्न विचारतो, सुरुवातीच्या स्तरावरती का बरं त्याला निष्काम कर्मयोग करावं लागेल? ती बरोबर. आणि हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल, आरूढ स्तरावरती का बरं त्याला निष्काम कर्मयोग सोडावं लागेल? अगदी मग तुम्ही थोडं जवळ आहात. परंतु निष्काम कर्मयोग करून पण त्याला मोक्ष मिळेल ना.
थोडं जवळ आहात तुम्ही. आणखीन कोण प्रयत्न करेल? हा 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 हा. ठीक आहे, तुम्ही लॉजिक सांगितलं. तिथे इथे भगवंतांनी काही अंडरस्टँड दिली नाही, मी ती तुम्हाला सांगतो. बघा, कारण काय आहे, सुरुवातीच्या स्तरावरती तो का करतो निष्काम कर्मयोग? कारण जसे कृपा बोलली, त्याला हृदय शुद्ध करायचं. परंतु जेव्हा तो योगा रूढ स्तरावरती जातो, योगामध्ये त्याची आणखीन प्रगती होते अष्टांग योगामध्ये, तेव्हा त्याला निष्काम कर्मयोग का सोडावा लागेल? कारण अष्टांग योगामध्ये एक अंग आहे, धारणा, ध्यान आणि समाधी. शेवटीचे अंग आहेत. तुम्हाला अष्टांग योगाचे 8 अंग कुणाकुणाला माहिती आहेत? अष्टांग योगाचे 8 अंग कुणाला माहिती आहेत? हा, ठीक आहे, प्रयत्न करा. अरे वा, परफेक्ट. तू कुठे ऐकली कृपा हे? हो, वा, थँक्यू थँक्यू. हा, तर आणखी समोर गेल्यावर याच्यावरती चर्चा करूया. या प्रत्येक अंगाचा अर्थ काय आहे. तर आता समजा हा व्यक्ती आहे, हा धारणेच्या स्तरावरती बसलाय. धारणा म्हणजे आपण रविवारच्या क्लासमध्ये चर्चा केली होती, की तो भगवंतांच्या परमात्मा रूपावरती धारणा करतो, की भगवंतांचे चरण कसे आहेत, भगवंतांचं पितांबर कसं आहे, भगवंतांचे वक्षस्थळ कसं आहे, भगवंतांचा चेहरा कसा आहे, असं एका एका अंगावरती तो धारणा करत बसतो. परंतु जर त्याला निष्काम कर्म त्याने जर नाही सोडला, तर मग मध्येच त्याला ती धारणा सोडून उठावं लागेल. निष्काम कर्मयोगाचे जे कार्य आहे ते करत बसावं लागेल. समजा उदाहरणासाठी आपण एखाद्या राजाचं उदाहरण घेऊ. समजा राजाने अष्टांग योग करण्याचं ठरवलं आणि त्याने निष्काम कर्मयोग करून हृदय शुद्ध केलं आणि अष्टांग योगामध्ये प्रगती केली आणि तो आता धारणेच्या स्तरावरती आला. धारणेवरती तो परमात्मावरती धारणा करतोय आणि त्याला कोणी म्हटलं की अरे युद्ध सुरू झाले, तुम्ही चला. मग तो आता त्याने युद्धासाठी तो गेला तर तो निष्काम कर्मयोग करेल, परंतु त्याची धारणा तुटून जाईल ना. समजलं तुम्हाला प्रॉब्लेम? बघा आता, अं, आपण काय म्हटलं, की अष्टांग योगामध्ये सुरुवातीच्या स्तरावरती व्यक्तीने निष्काम कर्मयोग केला पाहिजे, कारण त्याच्यामुळे त्याचं हृदय शुद्ध होईल. परंतु हा श्लोक काय सांगतो, की जेव्हा तो आरूढ स्तरावरती जातो, त्याची पूर्णत्वाच्या किंवा आणखीन प्रगतीच्या स्तरावर जातो, तेव्हा त्याने निष्काम कर्मयोग सोडला पाहिजे. तर आपण चर्चा अशी करतो, की का निष्काम कर्मयोग सोडला पाहिजे? तर इथे भगवान इथे उत्तर असं दिलंय, की कारण तो आता अष्टांग योगाची जी पुढची अंग आहेत, धारणा, ध्यान आणि समाधी, तर त्या अंगामध्ये मग त्याला मध्ये डिस्टर्बन्स होईल ना. नेहमीची समजा समाधीमध्ये बसला एखादा व्यक्ती आणि तो आपले वर्ण आणि आश्रमाचे कार्य आहेत, मग त्याला समाधीतून उठून ते कार्य करावे लागतील, तर त्याची समाधी तुटून जाईल ना. त्याच्यासाठी त्याच्याकडून अपेक्षा आहे की त्याने आता निष्काम कर्मयोग सोडून दिला पाहिजे. कुठल्या स्तरावरती? कुठल्या? हा, अगदी बरोबर. हे सर्वांना क्लिअर आहे की त्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन आहे? सोपं आहे ना. कारण त्याला ते स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून. आता बघा, आपण हे थोडे अष्टांग योगाचे आठ आठ अंग थोडे लवकर बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला या चर्चेमध्ये आपण कशाबद्दल चर्चा करतो ते समजते. जशी कृपा म्हटली, यम नियम हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यम नियम आसन प्राणायाम, नंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे 8 आहेत. तर यम म्हणजे काय? यम कसं लक्षात ठेवायचं? आपल्याला यमाकडे जायचं नाहीये. तुम्ही यम ऐकलं असेल ना, यमराज, यमदूत. तर यमाकडे आपल्याला जायचं नाहीये. म्हणजे साधनेमध्ये काय नाही केलं पाहिजे याला यम म्हणतात. यम आता समजलं तुम्हाला? हा, यम कसं लक्षात ठेवायचं, की यम म्हणजे काही नाही करायचं. आपल्याला यमाकडे जायचं नाही. दुसरा आहे नियम. नियमाचं पालन केलं पाहिजे. हं. तर काय करायचं याला नियम म्हणतात. काय नाही करायचं त्याला यम म्हणतात. काय नाही करायचं काय करायचं त्याला नियम म्हणतात. हे लक्षात ठेवा. इथेच कन्फ्युजन बऱ्याचदा होतं. तर काही नाही करण्यासाठी यम लक्षात ठेवायचं. आपल्याला यमाकडे जायचं नाही, म्हणजे हे नाही करायचं. नियम नियमाचे पालन केल्याने आपली प्रगती होते. तर हे नियम काय आहेत? ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. नंतर आसन हे तुम्ही सगळ्यांना माहिती आहेत.
कपालभाती, नंतर काय अनुलोम विलोम, हे जे काही प्रकार आहेत, वृक्षासन, ताडासन, हे सगळे आसन आहेत. हे आसन पण तुम्हाला माहिती आहे. नंतर प्राणायाम पण मी ऐकलंय. आता हे ऍक्च्युली अनुलोम विलोम प्राणायामचा भाग आहे. ते श्वासाशी निगडीत ज्या काही त्यांच्या कसरती आहेत, त्याला आपण प्राणायाम म्हणूया. आता यम, नियम, आसन आणि प्राणायाम हे 4 तुम्हाला क्लिअर झाले. आता पुढचे 4 काय आहेत? 5वा आहे प्रत्याहार. 4 नंतर 5वा. तर प्रत्याहार म्हणजे आहार म्हणजे आपण असं लक्षात ठेवायचं, आहार म्हणजे जेवण करणे. प्रत्याहार म्हणजे न जेवण करणे, म्हणजे आहाराच्या विरुद्ध. तर कुणाला जेवण द्यायचं नाही? इंद्रियांना जेवण द्यायचं नाही. म्हणजे इंद्रियांना विषय वस्तूपासून दूर घेऊन जायचं. जसे की डोळ्यांना डोळ्यांच्या विषय वस्तूपासून, कानाला आवाजापासून, नाकाला उत्तेजित करणाऱ्या सुगंधापासून, जे काही असेल, त्वचेला स्पर्शापासून, तर याला म्हणायचं प्रत्याहार. आहाराच्या विरुद्ध प्रतिआहार, इंद्रियांना विषय वस्तूपासून दूर घेऊन जाणे, हे आहे प्रत्याहार. नंतर पुढची स्टेज आहे धारणा. धारणा आपण रविवारी विस्तृत चर्चा केली होती. धारणा म्हणजे परमात्मा रूपावरती, आता आपण फक्त परमात्माच बघूया कारण विश्वरूप बघितलं तर आणखीन कन्फ्युजन होईल. परमात्म्याचं जे सौंदर्य आहे किंवा जे रूप आहे, त्यांच्या एका एका अंगावरती चिंतन करणे. त्यांच्या चरणाचं, पितांबराचं, त्यांच्या वक्षस्थळाचं, त्यांच्या हास्याचं, त्यांच्या डोळ्यांचं, त्यांच्या मुखाचं, असं एका एका अंगाचं चिंतन करणे, याला म्हणायचं धारणा. धारणा पण तुम्हाला क्लिअर झाली असेल. ध्यान म्हणजे काय? मला वाटते मी थोडंसं कन्फ्युजन केलं, सॉरी. धारणा म्हणजे भगवंतांच्या पूर्ण रूपावर चिंतन करणे. सॉरी, धारणा म्हणजे भगवंतांच्या पूर्ण रूपावर चिंतन करणे. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं तर आपण अल्बम बघत असू तर पहिल्यांदा पूर्ण फोटो बघतो. आणि ध्यान म्हणजे काय की एका एका अवयवावरती चिंतन करणे. हे तुमचं कन्फ्युजन असेल तर विचारू शकता. धारणा म्हणजे जनरल फॉर्म वरती पूर्ण, समजा तुम्ही एखादा लग्नाचा फोटो बघत असेल, नवरी किंवा नवरदेवाचा, तर पहिल्यांदा बघितलं की आपण पूर्ण फोटो बघतो. तर हे झालं धारणा. ध्यान म्हणजे काय की त्याच्या अंगावरचे कपडे कोणत्या रंगाचे होते, दागिने कुठले होते, एका एका वस्तूकडे बघणं, हे आहे ध्यान. आणि शेवटची स्टेज आहे समाधी. त्याच्यामध्ये पूर्णपणे तो व्यक्ती त्या चिंतनामध्ये स्थिर होऊन जातो. म्हणजे त्याची समाधी, त्याचं हे चिंतन तुटत नाही. तर हे झालं समाधीचं स्तर. आता हे अष्टांग योगाचे 8 अंग समजले तुम्हाला? आता सोपं आहे. यम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. प्रत्याहार म्हणजे काय, कोण सांगेल? हा, अगदी बरोबर. आता शेकोकर सर सांगतील. शेकोकर सर, धारणा म्हणजे काय? अगदी बरोबर. तुम्हाला तर हम्म, बरोबर. तर आपण एकदा परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन पण रविवारी डिस्कस केलं होतं, जनार्दन रूपाचं. त्यांच्या अंगावरती कपडे काय आहेत, दागिने काय आहेत. ठीक आहे, तो वेगळा विषय आहे. तर हा श्लोक काय सांगतोय की अशा अष्टांग योगीला सुरुवातीच्या स्तरावरती निष्काम कर्मयोग करावा लागेल हृदय शुद्धीकरणासाठी. परंतु जेव्हा आरूढ स्तरावरती जाईल तेव्हा त्याला निष्काम कर्मयोग सोडून द्यावा लागेल, कारण या गोष्टीमुळे त्याच्या स्वतःच्या साधनेमध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतो. तर आता आपण याच्या श्लोकांवरती चर्चा करूया, तात्पर्यातले काही मुद्दे बघूया. तर पहिल्या 2 श्लोकात भगवंत बोलले की अष्टांग योग्याने निष्काम कर्मयोग सोडू नये. कारण भगवंत बोलले ना की संन्यासी आणि योगी एकच आहे, योग व संन्यास समान आहे. मग असा प्रश्न येईल, आचार्यांनी असा प्रश्न दिलाय की मग त्यांनी पूर्ण आयुष्यभर निष्काम कर्मयोग करावा का? तर त्याने पूर्ण आयुष्यभर निष्काम कर्मयोग करावा की नाही करावा, याचं उत्तर भगवंतांनी या श्लोकात दिले. कधीपर्यंत करावा? आरुरुक्षर मुनिर्योग कर्मकारण उच्यते. अष्टांग योगाच्या नवसाधकाला हृदय शुद्ध करण्यासाठी निष्काम कर्मयोग किंवा विहित कार्य आवश्यक आहे. विहित कार्य करणे आवश्यक आहे, कारण त्याद्वारे त्याची प्रगती होईल. डायरेक्ट तो समाधी, धारणा या स्तरावरती नाही जाऊ शकत. आणि योगारूढ, योगारूढ तस्यैव शम कारणम उच्यते. जेव्हा हृदय पूर्णपणे शुद्ध होते तेव्हा त्याला विहित कार्य त्याग करून केवळ अष्टांग योग करणं आवश्यक आहे. या 2 गोष्टी आहेत.
तर इथे तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी योगांचा चढता क्रम दिलाय. कर्मयोग, नंतर ज्ञानयोग, नंतर अष्टांग योग आणि भक्ती योग. तर सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे याचे आपण विस्तारित कारण बघितले होते. कारण साकार स्वरूपाची प्राप्ती होते, भक्ती सोपी आहे, अशा बऱ्याच गोष्टी बघितल्या. परंतु याचा अर्थ असा होत नाही की व्यक्तीने कर्मयोग केले की आपोआपच ज्ञान योगात जातो किंवा आपोआपच अष्टांग योगात जातो, असं नाही होत. तर त्याच्यावर त्याची चॉईस असते की निष्काम कर्मयोग करून मला तेच करायचंय का, ज्ञानयोग स्वीकारायचा का अष्टांग योग स्वीकारायचा. परंतु भक्ती तो त्याच्या चॉईसने घेऊ शकतो का? नाही. आपण बऱ्याचदा चर्चा केली ना की भक्ती केवळ भक्तांच्या कृपेने मिळते किंवा अज्ञात सुकृतीने मिळते. हा भक्तीमध्ये आणि इतर साधनेमध्ये फरक आहे. नंतर शेवटचा मुद्दा आहे की भक्ती स्वतः शुद्धीकरण करत असल्यामुळे भक्ताला निष्काम कर्मयोग करण्याची गरज नाही. जसं की आपण इथे म्हटलं ना की अष्टांग योगीला सुरुवातीच्या काळामध्ये निष्काम कर्मयोग करावा लागेल. परंतु आपण भक्तीमध्ये कधी निष्काम कर्मयोग करतो का? भक्तीमध्ये आपण निष्काम कर्मयोग करत नाही ना, कारण कारण की भक्ती स्वतःच हृदय शुद्ध करते. म्हणून आपण भक्तीमध्ये निष्काम कर्मयोग वगैरे करण्याची आपल्याला गरज नाही आहे. तर इथे जर तुमचं डाऊट क्लिअर असतील तर आपण समोरच्या श्लोकाकडे जाऊया. प्रभुपादांनी आजच्या तात्पर्यात काय सांगितलं बघूया. भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीलाच योग म्हटले जाते. तर प्रभुपादांनी योगांची तुलना शिडीसोबत केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, भक्ती योग. परंतु आपोआप जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी पात्रता आणि भक्तीसाठी भक्तांचा संग. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा प्रारंभापासून ध्यानाच्या स्तरावर स्थित असतो, कारण तो श्रीकृष्णांचे निरंतर स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने सर्व भौतिक क्रियांचे शमन केलेले असते. म्हणून भक्ताला हे सर्व काही करण्याची गरज नाही. तर आपण श्लोक नंबर 4 कडे जाऊया. कुणाला काही प्रश्न आहे? चव्हाण माताजी, तुम्ही काही बोलले नाही, काही प्रश्न आहे? चव्हाण माताजी, भावना माताजी, ठीक आहे, त्यांना आवाज येत नाही वाटतं. आपण श्लोक नंबर 4चं वाचन करूया. तर आता हा श्लोक नंबर 4 जो आहे, मग आता 6व्या अध्यायामध्ये बऱ्याचदा असं होईल की भगवंत एखाद्या वेळेस आरूढ स्तराचं वर्णन करतील, लगेच दुसऱ्या श्लोकामध्ये आरुरुक्ष स्तराचं वर्णन करतील. त्याच्यामुळे असे डिस्कशन बॅक अँड फोर्थ म्हणतो ना आपण, मागे पुढे सरकत राहणार. कधी भगवंत उच्च स्तरावर गेल्यावर योगी कसा असतो, काय करतो, त्याने काय करावं याचं वर्णन करतील. लगेच भगवंत सांगतील की परंतु सुरुवातीच्या स्तरावरती हे केलं पाहिजे. कारण गीता ही काय आहे, दोन व्यक्तींमधली चर्चा आहे. कृष्ण आणि अर्जुनामधली चर्चा आहे. तर चर्चा करताना आपण परीक्षेसारखं पाठ करून उत्तर नाही लिहित की हा पहिला मुद्दा झाला की दुसरा मुद्दा लिहायचा, दुसरा झाला की तिसरा लिहायचा, असं आपण सिस्टमॅटिक किंवा मुद्देसूद लिहितो. परंतु चर्चा करताना आपण अशी मुद्देसूद चर्चा करत नाही. समजा दोन मित्रांमधली जी काही चर्चा असेल, तर जसं जसं आपल्याला स्फूर्ती येते म्हणा किंवा आठवतं किंवा त्या प्रसंगाला जी योग्य गोष्ट आहे असं वाटतं, ती गोष्ट आपण बोलत जातो. हे हे तुम्हाला समजतं ना. आपण एक कधी दुसऱ्याशी बोलताना असं एकदम आधीच मुद्दे ठरवून बोलतो का, की हे बोलणार, मग हे बोलणार, मग हे बोलणार, खास करून आपल्या मित्रांमध्ये किंवा घरांमध्ये? नाही ना, असं करत नाही ना आपण. नाहीतर मग आपलं पूर्ण आयुष्य तयारीमध्येच गेलं असतं. आता मला माझ्या मुलांना सांगायचा अभ्यास करा, तर मी 10 मुद्दे कोणते सांगणार? असं तर आपण कधी करत नाही. नाहीतर त्यांना अभ्यासाबद्दल सांगू, परत दुसरी गोष्ट आठवली, दुसरी गोष्ट सांगणार. तसंच गीता पण आहे, दोन व्यक्तींमधला संवाद आहे, त्याच्यामुळे असं मागे पुढे चर्चा होते. बरेच लोक म्हणतात, अरे गीता सिस्टमॅटिक का नाहीये? कारण गीता का सिस्टमॅटिक वाटत नाहीये, कारण ती दोन व्यक्तींमधला संवाद आहे. संवाद काय कोणी पाठांतर करून बोलत नाही, भगवंत स्फूर्तीने त्यांच्या बोलले. तर त्याच्यामुळे मागं पुढं होईल. तर आता हा जो चौथा श्लोक आहे, या श्लोकामध्ये आरूढ स्तरावरच्या व्यक्तीचं वर्णन आहे किंवा आरूढ स्तरावरच्या व्यक्तीने काय केलं पाहिजे. आता आरूढ स्तर म्हणजे कुठला स्तर? हा, तर आपल्याला असं वाटेल की अरे आणखीन अष्टांग योगाचं वर्णन, आणखीन अष्टांग योगाचं वर्णन पण नाही ऐकलं आणि लगेच पूर्णत्वाचं स्तर. तर सुरुवातीच्या स्तराचे पण भगवंत वर्णन करतील. त्याच्यासाठी मी तुम्हाला आधी सांगितले की दोन व्यक्तींमधली चर्चा आहे, त्याच्यामुळे चर्चा अशी काय म्हणतात स्वयंस्फूर्तीने असते. ही काय मुद्देसूद असावी अशी अपेक्षा करायला नाही पाहिजे. तर या श्लोकाचं आपण वाचन करूया. यदा हीनेन्द्रियार्थेषु
न कर्मसु अनुसज्जते. सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की कुणाला योगारूढ म्हणायचं. यदा, यदा म्हणजे जेव्हा. यदा कदा असे शब्द संस्कृतमध्ये येतात. यदा जेव्हा पण शब्द येईल तेव्हा, जेव्हा जेव्हा म्हणजे आपण, कारण की यदा यदा हि धर्मस्य हा श्लोक खूप प्रसिद्ध आहे. तिथे यदा म्हणजे जेव्हा जेव्हा. तर यदा ही जेव्हा या व्यक्तीला काय होतं, या साधकाला, या अष्टांग योगाच्या साधकाला, न इंद्रियार्थेषु, इंद्रियांचा अर्थ काय असतो. आता कानाचा अर्थ काय आहे, आहे की नाही. हा, तर इंद्रिय अर्थेशी म्हणजे त्या इंद्रियाच्या तृप्तीसाठी जे काही त्या इंद्रियाला पाहिजे आहे, की कानाचा अर्थ की त्याला काहीतरी संगीत ऐकावंसं वाटेल किंवा डोळ्यांना काहीतरी सुंदर बघावंसं वाटेल, म्हणजे भौतिक स्तरावरती. असं याचा अर्थ असा नाही की आपण भक्तीमध्ये सुंदर गोष्टी बघत नाही, असं नाहीये. आपण तर भगवंताचे दररोज दर्शन घेतो. तर हे भौतिक स्तरात चर्चा चालू आहे. तर जेव्हा हा व्यक्ती न इंद्रियार्थेषु, इंद्रिय तृप्तीमध्ये हा रममान होत नाही नैसर्गिकरित्या, किंवा न कर्मसु अनुसज्जते, किंवा इंद्रिय तृप्ती प्राप्त करण्यासाठी जी कार्य करावी लागतात त्याच्यामध्ये पण तो रममान होत नाही किंवा स्वतःला योजित नाही, अशा. आणि आणखीन सर्व, आणि समोर काय करतो, सर्व संकल्प संन्यासी, सर्व भौतिक इच्छांचा त्याने संन्यास म्हणजे त्याग केलाय. तर अशा स्तरावरती जेव्हा व्यक्ती येईल त्या व्यक्तीला काय म्हणायचं, योगारूढ तदोच्यते. योगारूढ व्यक्ती आहे. सोपं आहे. त्याची इंद्रियांना, इंद्रिय तृप्तीमध्ये रुची नाही आहे किंवा त्याच्यापासून तो अलिप्त आहे, किंवा त्याच्याकडे इंद्रिय ओढत नाहीत. न कर्मसु अनुसज्जते म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी तो कार्य करत नाही. सर्व संकल्प संन्यासी म्हणजे इंद्रिय तृप्तींच्या इच्छांचा त्याने आता त्याग केलेला आहे. जर हे तिन्ही जर त्याने अटी जर त्याच्याकडून परिपूर्ण होत असतील तर अशा व्यक्तीला समजायचे की हा आरूढ स्तरावरती हा व्यक्ती पोहोचलेला आहे. तर हे आरूढ स्तराचे वर्णन आहे. आपण समोर बघूया आणखीन काय याच्यावरती चर्चा आहे. योगारूढ स्तराची लक्षणं. सर्व इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा त्याग केल्याने, बघा, सर्व संकल्प संन्यासी. सर्व संकल्प म्हणजे इथे आपण नवीन वर्षाचे संकल्प घेतो ते संकल्प नाही. संकल्प म्हणजे इंद्रिय तृप्तींच्या इच्छा. इथे बऱ्याचदा चर्चा करताना संदर्भानुसार शब्दाचे अर्थ बदलतात, म्हणून आधीच्या अर्थानेच कधी तोच अर्थ असावा असे आपण अपेक्षा करू नये. सर्व संकल्प संन्यासी, सर्व इंद्रिय तृप्तींच्या इच्छाचा त्याने त्याग केलाय. केल्यामुळे काय होतं, विषय वस्तू किंवा त्यांना मिळवण्यासाठीच्या कार्यातून तो अनासक्त आहे. कारण त्याला आता मनामध्ये इंद्रिय तृप्तीची इच्छाच नाहीये. आता समजा एखाद्या व्यक्तीला पिक्चर बघण्याची इच्छा त्या मनापासून 100% निघूनच गेली, तर तो पिक्चर बघण्यासाठी पैसे कमवेल का? नाही, कारण त्याला त्याची इच्छाच राहिली नाहीये ना. तर तसंच या व्यक्तीने इंद्रिय तृप्ती सगळ्या इच्छांचा त्यागच केलाय, तर त्या विषय वस्तू मिळवण्यासाठी तो तशा प्रकारचे कार्य करणारच नाही. कारण आता त्याला पिक्चर बद्दल पण आसक्ती नाहीये, त्याच्यामुळे पिक्चरसाठी लागणारे जे तिकीट आहे त्याच्यासाठी धन कमवण्यासाठी पण त्याला रुची नाहीये. ज्याला पिक्चर बद्दल बघण्याची आसक्ती आहे तोच कुठून तरी पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. आता या व्यक्तीला कुठल्याच भौतिक स्तरावरती याला आनंद नाही. आता हा आनंद कुठून घेतो आपण आधी पण बघितलं, याला आत्म्याच्या स्तरावरतीच आनंद मिळतो आणि तो आनंद खूप मोठा आहे या भौतिक आनंदापेक्षा. आपण गीता कोर्समध्ये पण चर्चा केली, मन, बुद्धी, अहंकार आणि आत्म्याच्या स्तरावरती आनंद असतो. जसा जसा वरच्या स्तरावरती जातो आनंदाचा अनुभव खूप जास्त गाढ होत जातो. म्हणून हा व्यक्तीला या गोष्टीमध्ये त्याला आनंदच नाहीये. तर मग अशा इंद्रिय तृप्तींच्या गोष्टींसाठी आणि याच्यासाठी लागणाऱ्या कार्यासाठी पण हा अनासक्त असतो. तर इथे एक महत्वाची गोष्ट आहे. तर दोन गोष्टी आहेत. समजा जोपर्यंत मन व्यक्तीचं शुद्ध होत नाही ना, समजा आता मी रस्त्याच्या किनाऱ्यावरून चाललोय आणि रस्त्याच्या बाजूला काहीतरी खायचा पदार्थ आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की भक्तीमध्ये तो पदार्थ खाल्ला नाही पाहिजे, परंतु मनामध्ये इच्छा आहे की अरे हा पदार्थ खायचा आहे. परंतु आपण काय म्हणणार, अरे नाही, हे माझ्या भक्तीसाठी चांगलं नाहीये, शास्त्रामध्ये पण सांगितलं की असं आपण नाही खायला पाहिजे. असं करून आपण काय करणार की मनाला तिथून दूर घेऊन जाणार आणि ती गोष्ट नाही खाणार. परंतु जेव्हा व्यक्ती शुद्ध होतो
तेव्हा तो जरी रस्त्यावरून चालत असला आणि आजूबाजूला किती जरी पदार्थ असले तर नैसर्गिकरित्या त्याचं मन तिकडे जातच नाही. तर ही जी चर्चा आपण इथे करतो या श्लोकामध्ये, तर हा व्यक्ती असा आहे की त्याचं मनच तिकडे जात नाही. साधकाच्या स्तरावरती काय करावं लागते, जबरदस्ती मनाला तिकडून खेचावं लागतं, की मनाला वाटतं की हे ऐकावं किंवा हे बघावं, हे खावं. परंतु आपण काय ज्ञानाच्या बळावरती त्याला खेचून परत नाही, नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे म्हणून त्याला योग्य वळण देण्याचा प्रयत्न करतो आणि हे आवश्यक आहे सुरुवातीला. परंतु ज्या आरूढ स्तरावरती व्यक्ती असतो, आता आरूढ स्तर कुठल्याही साधनेचा असू द्या, योग, ज्ञान किंवा भक्ती, तेव्हा त्याला मनाशी अशी झटपट करावी लागत नाही. त्याचं मन पूर्णपणे नियंत्रणात असतं. जसे की आपण शुकदेव गोस्वामींचं उदाहरण बघितलं. रस्त्याच्या किनाऱ्याला कोण आहे, कोण अंघोळ करतंय, कोण कशा परिस्थितीत आहे, त्यांना काहीच तिकडे मनच जात नाही. कारण त्यांचं मन आत्मानंदामध्ये मग्न आहे. तर हा व्यक्ती या स्तरावरती आहे. तर तो सराव करत नाहीये, तर मन आपोआपच या इच्छापासून त्याचा मुक्त आहे. सर्व संकल्प संन्यासी. तर हा खूप उच्च स्तर आहे. म्हणून याला आपण योगारूढ म्हणतोय. मग प्रभुपादांनी भक्तांसाठी मुद्दा दिलाय. कृष्ण भक्त सर्व काही भगवंतांसाठी करत असल्याने आपोआप इंद्रिय तृप्ती आणि सकाम कार्यातून अनासक्त. आता समजा आपण जे घरी जेवण बनवतो, आदर्श स्तर काय आहे की जेवण आपण भगवंतांसाठी बनवतो, कारण की भगवंतांना आपल्याला भोग करायचा आहे, की कुठलेही कार्य आपण भगवंतांसाठी करतो. त्याच्यामुळे तिथं आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा विषय नाही आहे. म्हणून आपोआप म्हणजे आपण या कार्यातून मुक्त आहोत असं प्रभुपादांनी सांगितलं. तर हे भक्तीचं तात्पर्य आहे. कारण भक्ती आपण कृष्णाच्या इंद्रियांसाठी करतो. कृष्णासाठी जेवण बनवणे, कृष्णासाठी त्यांच्यासाठी त्यांचा शृंगार करणे, त्यांचा अभिषेक करणे, त्यांची चर्चा करणे, त्यांच्या नावाचे गाणे ऐकणे, तर हे त्यांच्यासाठी करतोय आपण. त्याच्यामुळे आपण ह्या इंद्रियांचा भौतिक स्तरावरती उपयोग करतो असं नाही आहे. प्रभुपाद असं म्हणत होतात, अष्टांग योग जे योगारूढ स्तरावर करतो, भक्त ते सुरुवातीपासून करतो. जर भगवंतासाठी कार्य नाही केले तर स्वइंद्रियासाठी करणारच. म्हणून भगवंतांसाठी कार्य करणे आवश्यक आहे. तर हे एक महत्वाचं आहे. त्यालाच मी थोडं याच्यातून तात्पर्यातून बघतो. जेव्हा मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो, तेव्हा तो स्वतःही तृप्त होतो आणि याप्रमाणे तो इंद्रिय तृप्ती किंवा सकाम कर्मामध्ये संलग्न होत नाही. आता हे प्रभुपादांनी तात्पर्य भक्तिमय दिलेत. आपण याची आधी चर्चा केली का असं देतात ते. तर भक्त हा भगवंतांच्या इंद्रियासाठी करत असल्यामुळे तो इंद्रिय तृप्तीमध्ये नाही आहे. अन्यथा कर्म केल्यापासून राहू शकत नसल्यामुळे त्याला इंद्रिय तृप्तीमध्ये रत व्हावेच लागते. बघा, जर आपण भगवंतांसाठी नाही कार्य केलं तर स्वतःच्या इंद्रियासाठी कार्य करणारच. कारण निष्क्रिय होणं हे जीवात्म्याला शक्य नाही आहे. आपण तिसऱ्या अध्यायामध्ये पण एक श्लोक वाचला होता. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत कार्यतेहि अवश्य कर्म सर्व प्रकृती जैर्गुणे. की आत्म्याला निष्क्रिय राहणं शक्य नाही आहे. कारण आत्मा हा स्वभावच आहे की तो ऍक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे जर आपण भगवंतांसाठी कार्य नाही केलं किंवा भक्तीमध्ये प्रगतीसाठी नाही कार्य केलं तर इंद्रिय आपल्याला इंद्रिय तृप्तीमध्ये लावणारच. कारण आपण शांत नाही बसू शकत. त्याच्यामुळे आपल्याकडे दोन चॉईस आहेत, की भक्तीचे कार्य करायचे की इंद्रिय तृप्तीचे कार्य करायचे. त्याच्यामुळे तुम्ही बघा ना, आपण जप केला तर मन तिथे राहील किंवा मन काय करणार की मोबाईलकडे मन जाईल, किंवा इकडे तिकडे फिरण्याकडे, काही खाण्याकडे. तर म्हणजे निष्क्रिय राहणं अशक्य आहे. फक्त मृत व्यक्तीच निष्क्रिय राहू शकतो. म्हणून प्रभुपाद सांगतात की जर भगवंतांसाठी नाही कार्य केलं तर इंद्रियासाठी करावंच लागेल. म्हणून आपल्याकडे बेटर चॉईस आहे की भक्तिमय कार्य केलं पाहिजे, जेणेकरून की आपण या इंद्रियांच्या प्रभावाने प्रभावित नाही होणार. तर आता आपण समोरच्या श्लोकाकडे जाऊया. श्लोक नंबर 5. तुमच्याकडे प्रश्न काही असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, श्लोक नंबर 5चं वाचन करायचं. ओके. श्लोक नंबर 5 खूप महत्वाचा आहे सर्व साधकांसाठी. उद्धरेतात्मात्मान सॉरी उद्धरेत आत्मनात्मानः उद्धरेतात्मनात्मानं नात्मानम् अवसादये.
आत्मैव हि आत्मनो बन्धुः। आत्मैव रिपुरात्मना. नाही, ते तुम्हाला मी मागच्या वेळेस पण बोलले होते, संस्कृतमध्ये थोडासा संधी विच्छेद असतो, की हा आ मागच्या बंधुरामध्ये आ गेलाय, त्याच्यामुळे इकडे मी करेक्शन करायला पाहिजे होतं, पण त्याला आत्मैव वाचायचं. तर इथे कुठला शब्द खूप परत परत आलाय? आत्मा, अगदी बरोबर. तर आत्मा म्हणजे काय? काय? आत्मा म्हणजे मन. गीता कोर्समध्ये तुम्ही काय अभ्यास केला? आत्मा म्हणजे कोण? आत्मा म्हणजे मन कुठे सांगितलं गीता कोर्समध्ये? हा, सूक्ष्मजीव. आत्मा म्हणजे सूक्ष्मजीव हा आपण अभ्यास केलेला. तर परंतु संस्कृतमध्ये एका शब्दाचे बरेच अर्थ निघतात. तर एक श्लोक येतो. कुठला श्लोक आहे तो? त्या श्लोकाचे चैतन्य महाप्रभूंनी 64 अर्थ सांगितले होते. कुणाला आठवतो? संगीतामध्ये तुम्हाला आठवतं का तो श्लोक? भागवतम मधला आहे. काय श्लोक आहे तो? अं, निर्गंता अपि उरुक्रमे कुर्वन्ती अहेतु किं भक्तीर इत्थं भूत गुणो हरी. असा एक श्लोक आहे. तर तिथे पण एका एका शब्दाचे भरपूर अर्थ आहे. सांगण्याचा तात्पर्य हे आहे माझं की संस्कृतमध्ये एका शब्दाचे बरेच अर्थ निघतात. त्याच्यामुळे ही भाषा खूप संदर्भाची आहे. एक वाक्य इथं एक अर्थ होईल आणि त्याच शब्दाचा दुसरीकडे दुसरा अर्थ होईल. परंतु ते दोन व्यक्ती कुठल्या विषयावरती बोलत होते त्याच्यानुसार अर्थ होतो. मी तुम्हाला बऱ्याचदा एका शब्दाचं उदाहरण दिलं की ग्लास या शब्दाचा काय अर्थ होतो? काच. आणि पेला. तर आता समजा तुम्ही असं म्हटले असाल दुकानात जाऊन की मला ग्लास द्या. तर आणि त्या दुकानदाराने तुम्हाला खिडकीची काच आणून दिली. पण दुसरा व्यक्ती जर म्हटला, अरे तुम्ही तर त्याला ग्लास मागितला, तुम्हाला काच का दिली त्याने? ग्लासमध्ये त्यानं पेला द्यायला पाहिजे. तर तिथं त्या व्यक्तीला काय समजत नाही, कारण तुमच्या दोघातली जी चर्चेचा संदर्भ आहे, तो खिडकीचा किंवा घराच्या बांधकामाचा आहे. तर संदर्भानुसार त्याचा ग्लासाचा अर्थ काच झाला. परंतु त्याच वेळेस जर घरी पाहुणे आले आणि मला एक ग्लास द्या असं जर म्हटलं, तर आपण त्यांना पेला नेऊन देणार. कारण तिथे आपल्याला संदर्भ माहिती आहे की यांना पाणी प्यायचंय किंवा दुसरं काहीतरी करायचंय. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की संदर्भानुसार शब्दाचे अर्थ बदलतात. तर हे तर इंग्लिशमध्येच आहे, तर संस्कृतमध्ये याच्यापेक्षा खूप जास्त आहे. तर आत्मा या शब्दाचे 7 अर्थ आहेत. अं, तर आत्मा म्हणजे आत्मा जीवात्मा पण होतो, जीव पण होतो, सूक्ष्मजीव पण होतो. आत्मा म्हणजे मन पण आहे. आत्मा म्हणजे शरीर पण आहे. आत्मा म्हणजे प्रयत्न पण आहे. आणि आत्मा म्हणजे दृढनिश्चय पण आहे. आणखी काही अर्थ आपण तात्पर्यामध्ये बघूया. तर आत्मा या शब्दाचे बरेच अर्थ होतात. त्याच्यामुळे या श्लोकामध्ये आपल्याला बघायचंय की कुठल्या आत्मा शब्दाचा काय अर्थ आहे. तर इथे आत्मा शब्दाचे प्रामुख्याने 2 अर्थ वापरण्यात आलेत. एक आत्मा म्हणजे जीव आणि दुसरा आत्मा म्हणजे मन. तर हा श्लोक सरळ सरळ काय सांगतो? उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत. उद्धरण करणे. उद्धरण करणे किंवा उद्धरणला आपण आपल्या साध्या शब्दामध्ये उद्धार करण्याला काय म्हणतो? उद्धार करणे म्हणजे काय? हा, उद्धार करणे म्हणजे कल्याण करणे किंवा प्रगती करणे असा अर्थ आहे ना. सर्वांना हा अर्थ माहिती आहे. हा, तर इथे हा श्लोक काय सांगतो की उद्धरेत आत्मात्मानं नात्मानं अवसादयेत. की आत्म्याने आत्माचा उद्धार करावा. इथे उद्धार हा मी सोपं होण्यासाठी शब्द सांगतोय. आणि आत्म्याने आत्म्याचं अवसादयेत. अवसादयेत म्हणजे काय म्हणता येईल आपल्या सोप्या शब्दामध्ये अधोगती. बघा, प्रभुपादांनी अधोगती दिली. आत्म्याने आत्म्याचा उद्धार करावा, आत्म्याने आत्म्याची अधोगती करू नये.
तर इथे आत्माचा एक अर्थ आहे जीव आणि एक अर्थ आहे मन, की मनाच्या साहाय्याने व्यक्तीने आपल्या आत्म्याची उन्नती करावी आणि मनाने आत्म्याची अधोगती होऊ देऊ नये, अशा पहिल्या 2 ओळी आहेत. आता आत्मैव हि आत्मनो बंधुर, आता याचा अर्थ कोण कोण डोकं लावेल पुस्तकात न बघता. एक अर्थ आहे आत्मा म्हणजे मन आणि एक अर्थ आहे आत्मा म्हणजे जीव. आता आत्मैव हि आत्मनो बंधुर म्हणजे काय असेल? हा, अगदी बरोबर. तर मन हे आत्म्याचं मित्र पण होऊ शकतो आणि रिपू या शब्दाचा अर्थ आहे शत्रू. तर मन हा आत्म्याचा शत्रू पण होऊ शकतो. आता तुम्हाला कदाचित हा परत मी सांगतो, की व्यक्तीने मनाच्या साहाय्याने आत्म्याचा उद्धार करावा किंवा प्रगती करावी आणि मनाच्या साहाय्याने आत्म्याची अधोगती होऊ देऊ नये. आणि मन हे आत्म्याचा मित्र पण आहे आणि मनच हे आत्म्याचा शत्रू पण आहे. कधी मित्र आहे कधी शत्रू आहे ते आपण समोर बघणार आहोत. आता आपण समोर जाऊया. आता भगवंतांनी मागच्या श्लोकामध्ये योगारूढ स्तराचं वर्णन केलं होतं. तर आता इथून काही श्लोकामध्ये भगवंत योगारूढ स्तरावरती जाण्यासाठी मन नियंत्रित असणं खूप महत्वाचं आहे, म्हणून मनावरती काही श्लोक बोलतील. तर आपण एक तुम्ही स्लाइडमध्ये बघू शकता, योगारूढ स्तरावर येण्यासाठी मन नियंत्रित किंवा संयमित असणे आवश्यक आहे. बघा, अष्टांग योगामध्ये मन नियंत्रणाला खूप जास्त महत्व आहे. त्याच्यामुळे प्राणायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून मनाला नियंत्रित करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. म्हणून पुढील 2 श्लोकामध्ये मन नियंत्रणाचे भगवंत महत्व सांगतील. श्लोक नंबर 5 आणि 6 मध्ये. आत्मा या शब्दाच्या संदर्भानुसार विविध अर्थ आहेत. इथे आत्म्याचे 2 अर्थ मी काय सांगितले? जीव आणि मन. हा, अगदी बरोबर. बघ, संस्कृतमध्ये पण काही डिक्शनरी आहे, जसं आपली इंग्लिशची असते ना ऑक्सफोर्ड डिक्शनरी, कॅम्ब्रिज माहित नाही मला, ऑक्सफोर्ड डिक्शनरी असते, तशी संस्कृतचे पण विश्वप्रकाश, अमरकोश, मेदिनी अशा त्यांच्या डिक्शनरीची नावं आहेत. तर वेगवेगळ्या डिक्शनरीमध्ये असे अर्थ दिलेले असतात. आता जसे जसे आपण शास्त्रांचा अभ्यास करू आपल्याला शब्दांची ओळख वाढत जाणार आहे. तर योग साधनेमध्ये मन नियंत्रणाला खूप महत्व आहे. आत्मा या शब्दाच्या संदर्भानुसार विविध अर्थ आहेत. इथे आत्मा म्हणजे मन, आपण म्हणतो ना माझं मन, मन म्हणजे म्हणतो ना आपण मनामध्ये विचार आला ते मन, आणि दुसरा अर्थ आहे आत्मा म्हणजे जीवात्मा, जीव. तर मन हे कशाचा भाग आहे कोण सांगेल? अगदी बरोबर. गीता कोर्स मध्ये आपण बघितलं ना, मन बुद्धी अहंकार हे MBA मी तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवायला, MBA डिग्री. मन बुद्धी अहंकार हे सूक्ष्म शरीराचे भाग आहे आणि आत्मा हा सूक्ष्म शरीराचा भाग नाही, आत्मा वेगळा आहे, हे लक्षात ठेवा. तर विषयांपासून अनासक्त झालेल्या मनाने आत्म्याला संसारातून उद्धारित केले पाहिजे. आता उद्धारितला आपण उद्धार केला हे लक्षात ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तर कुठलं मन आत्म्याला उद्धार करेल? जे मन विषयांपासून अनासक्त आहे, असंच मन आत्म्याचा उद्धार करू शकतं. समजा एखाद्या मनामध्ये विषयांच्या तृप्तीचे खूप विचार भरले, हे बघायचं, हे खायचं, ते करायचं, या गोष्टीचं आस्वादन घ्यायचं, असे विषयांचे जर विचार असतील मनामध्ये, तर मग तो कसं काय आत्म्याची प्रगती होईल? असं मन काहीच करू देणार नाही. परंतु जर ज्या मनामध्ये विषयांपासून मुक्त असेल मन, तर हे मन आत्म्याच्या प्रगतीसाठी मदतकारक करते. म्हणून काय सांगितलंय, कुठलं मन मित्र आहे आणि कुठलं मन शत्रू आहे? जर मन अनासक्त असेल, कशापासून अनासक्त? भौतिक भोगापासून, भौतिक गोष्टींपासून जर मन अनासक्त असेल तर असा मन हे आत्म्याचं मित्र आहे. परंतु जर मन भौतिक गोष्टींना आसक्त असेल तर असं मन हे आत्म्याचं शत्रू आहे. कारण आसक्त असेल तर म्हणजे विविध क्रिया करण्यासाठी आत्म्याला मजबूर करेल आणि त्या क्रिया केल्यामुळे विविध प्रकारची बंधनामध्ये आत्म्याला अडकून पडावं लागेल आणि तो याच्यातून मुक्त नाही होऊ शकणार. तर आसक्त मन हे बंधनास कारणीभूत आहे, तर अनासक्त मन हे मोक्षास कारणीभूत आहे. तर हे मनाचं खूप महत्व आहे. आता मन म्हणजे काय? आता मनाला नियंत्रित करायचं म्हणजे कशाला नियंत्रित करायचं? मनाला तर बघता येत नाही. तर आपल्या अंडरस्टँडिंग साठी आपण लक्षात ठेवू,
की आपण जे काही इंद्रिय तृप्ती आनंद जन्मापासून केली किंवा या जन्मामध्ये केलेली आहे किंवा करत आहोत, त्याच्या सगळ्या ज्या आठवणी जिथे साठवल्या जातात त्याला आपण मन म्हणूया. तर याला अनासक्त करण्यासाठी सगळ्यात सोपं काय आहे, की आता आपण परत त्या इंद्रिय तृप्तींमध्ये नाही गेलं पाहिजे आणि त्या आठवणी वाढवल्या नाही पाहिजे. आणि ज्या काही आधीच्या आठवणी आहेत, त्या आठवणी भक्ती हळू मनातून नष्ट करेल. तर हे तुम्हाला थोडंसं त्याची माहिती. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काय सांगितलं बघा. बघा तुम्ही जर पान नंबर 226 मध्ये बघाल, श्लोक नंबर 5चं तात्पर्य पहिल्याच ओळीमध्ये प्रभुपाद लिहितात. पहिली ओळ कोण वाचेल? तुमच्याकडे भगवद्गीता आहे ना? हा, पहिली ओळ वाचा म्हणतात. हा हा, बघा क्लिअर झालं ना तुम्हाला. मी म्हटलं की आत्म्याचे 7 अर्थ आहेत. इतर अर्थासाठी तुम्ही तो भागवतांचा श्लोक बघू शकता. परंतु आपला मुख्य विषय हा असता की संदर्भानुसार अर्थ बदलतात. योग अभ्यासाचा केंद्रबिंदू हा मन असल्यामुळे या ठिकाणी आत्मा या शब्दाचा शब्द मनाचा निर्देश करतो. का आत्म्याचा अर्थ मन घेतलाय? कारण इथे चर्चा कशाची चालू आहे? योगाची चर्चा चालू आहे आणि योगामध्ये मनावरती खूप महत्व आहे, म्हणून आत्म्याचा एक अर्थ मन घेतलाय. जसं आपण हार्डवेअरच्या दुकानामध्ये गेलो तर काचाचा अर्थ खिडकीची काच घेतो, कारण त्या चर्चेचा संदर्भ तो आहे. घरात पाहुणे आल्यावर ग्लास म्हटल्यावरती पेला अर्थ घेतो, कारण चर्चेचा संदर्भ तो आहे. इथे चर्चेचा संदर्भ अष्टांग योग आहे आणि अष्टांग योगामध्ये मनाला खूप महत्व आहे, म्हणून आत्म्याचा एक अर्थ मन असा आहे. तर हे काही मनाला वाटेल असा अर्थ नाही दिलाय, तर हे आचार्यांनी त्याचं स्पष्टीकरण पण दिलंय. योग पद्धतीचा हेतू हा मन संयमित करणे आणि इंद्रिय विषयांवरील आसक्तीपासून मन काढून घेणे हा आहे. इंद्रिय विषयांद्वारे आकर्षित होऊन मनुष्याने स्वतःची अधोगती होऊ देऊ नये. मनुष्य जितक्या प्रमाणात इंद्रिय विषयांद्वारे तो आकर्षिला जातो, तितक्या प्रमाणात तो भौतिक अस्तित्वामध्ये गुंतत जातो. यातून सुटण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त करणे होय. समोर पण आपण चर्चा करणारच आहोत. बघा मन कसं आहे, प्रभूजी क्लासमध्ये सांगत होते बलराम शक्ती प्रभू, की मन असं आहे, तुम्ही त्याला जी गोष्ट द्याल तर त्याच्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. समजा आपण मनाला म्हटलं की YouTube किंवा Facebook किंवा पिक्चर मध्ये आनंद आहे, तर मन काय नेहमी नेहमी आपल्याला काय म्हणेल की अरे YouTube बघितलं पाहिजे, YouTubeचे शॉर्ट्स व्हिडिओ बघितले पाहिजे किंवा पिक्चर बघायला गेलं पाहिजे. मन तिकडे नेहमी नेहमी घेऊ जाणार. परंतु जर मनाला सवयच लावून दिली की नाही, तुला फक्त आनंदासाठी काय मिळणार, की मी फिरायला जाणार ते आनंद मिळणार, मी हरे कृष्णा जप करणार, पुस्तकं वाचणार, कीर्तन ऐकणार, याच्यामध्येच तुला आनंद आहे, असं जर आपण मनाला ठाम सांगितलं आणि सवय लावली, तर हळूहळू मन काय म्हणेल की ठीक आहे, मला ते आता पिक्चर वगैरे नको, पण कीर्तनामध्ये पण मला या प्रभूजींचं कीर्तन ऐकायचं, किंवा मला चालण्यामध्ये पण या थोडस काय म्हणता जंगल भागामध्ये गेलेलं मला आवडेल. तर मन काय करतं, त्याला जे आपण देईल त्याच्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतं. त्याच्यामुळे जितकं आपण त्याला सोशल मीडिया, मोबाईल वगैरे देत राहू, ते तितकं त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवत जाणार. परंतु त्याला आता किती भक्त आहेत जे की बऱ्याच वर्षापासून भक्ती करतात. मनाला काय नेहमी कीर्तन ऐकणे, कीर्तन करणे, भगवंतांचा प्रसाद घेणे, पुस्तक वाचणे, लेक्चर ऐकणे, तीर्थस्थळाला भेट देणे, किंवा फेरफटका मारणे किंवा भक्तांशी चर्चा करणे, ह्याच गोष्टी दिल्या ना, मग मनाला शेवटी वाटतं की आता हा ठीक आहे, हा व्यक्ती तर काही माझं ऐकणार नाहीये. मग तो त्याच्यामध्ये मग आपल्याला याच्यात कसा आनंद शोधायचा याच्यासाठी मदत करेल. तर असा हा मनाचा स्वभाव आहे. परंतु जर आपण मनाला बिनधास्त सोडलं, तर तो आपल्याला कधीच प्रगती करू देणार नाही. मन कुठे घेऊन जाईल व्यक्तीला. आणि जसं की आपण मागच्या चर्चेमध्ये म्हटलं, कशी नशिबानं थत्ता मांडली, तर तसं व्हायला काही जास्त वेळ लागत नाही. तर 227 मध्ये प्रभुपादांनी एक अमृत बिंदू उपनिषद म्हणून एक श्लोक सांगितलाय. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो. मनच हे मनुष्याच्या बंधनाचं आणि मोक्षाचं कारण आहे. बंध हा विषयासंगो, विषयांचा म्हणजे इंद्रिय तृप्तीचा जर संग केला तर बंध होईल. मुक्ते निर्विषयम मनः, आणि जर या विषयांपासून दूर गेलं तर व्यक्तीला मुक्ती मिळेल. तर मन हे खूप महत्वाची गोष्ट आहे. मनाला आपण काय फिडिंग करतो, जसं आपण मनाला काय व्याख्या लक्षात ठेवली की आठवणी, आपण नवीन नवीन काय आठवणी भरतोय,
त्याच्यावरती खूप काही अवलंबून आहे. आणि सुरुवातीला संघर्ष होतो, की मनाला नाही आवडत, की टीव्ही बघणं कमी करणं किंवा मोबाईलचा वापर कमी करणं, सोशल मीडिया कमी करणे, मोबाईलला नाही आवडत. परंतु त्याला वळण जर लावलं आपण, तर होऊ शकतं. अशक्य गोष्ट नाहीये. तर हे मी मला स्वतःला पण सांगतोय. अ, मला पण हेच करायचंय. तर मी जे सिनियर कडून ऐकले ते तुम्हाला सांगतोय. तर इथपर्यंतच्या चर्चेमध्ये तुम्हाला काही प्रश्न आहे? नाही, ठीक आहे. तर बघा पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं, की खरा संन्यासी म्हणजे जो कर्मफळावरती आसक्त नाहीये, केवळ अग्निकर्म थांबून कोणी संन्यासी होत नाही. दुसऱ्या श्लोकात सांगितलं, की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये इंद्रियतृप्तीची इच्छा नाही तोच खरा संन्यासी आणि तोच खरा योगी. तिसऱ्या श्लोकात सांगितले, की परंतु योगी व्यक्तीला सुरुवातीच्या स्तरावर निष्काम कर्मयोग करावा लागेल, कारण मन शुद्ध करायचे, हृदय शुद्ध करायचे आणि जेव्हा तो आरूढ स्तरावरती जाईल तेव्हा निष्काम कर्मयोग सोडू शकतो. चौथ्या श्लोकात सांगितलं, की या योगारूढ स्तरावरती गेले कसं समजेल, की तो सर्व संकल्प संन्यासी, सर्व इंद्रिय तृप्तीच्या इच्छाचा त्यानं त्याग केलाय. त्याच्यामुळे तो इंद्रिय विषय वस्तू किंवा त्यांना मिळवण्याचे मार्ग या दोघांमध्ये पण तो आता म्हणजे त्याला रुचीच नसते किंवा तो प्रयत्न करत नाही. आणि या स्तरावरती जाण्यासाठी अष्टांग योगामध्ये मनाला नियंत्रित करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मनाबद्दल समोरच्या 2 श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, की अनासक्त मनाच्या साहाय्याने व्यक्तीने आपल्या आत्म्याचा उद्धार करावा, परंतु आसक्त मनाच्या साहाय्याने आत्म्याचं काय म्हणता येईल, दुर्गती होऊ देऊ नये, अधोगती होऊ देऊ नये. आसक्त मन हे मित्र आहे आणि आसक्त मन हे शत्रू आहे आणि अनासक्त मन हे व्यक्तीचा मित्र आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये याच्यावरती थोडं अधिक स्पष्टीकरण दिले भगवंतांनी. तो श्लोक आपण वाचूया. श्लोक नंबर 6. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. तर इथे खूप सोपी व्याख्या सांगितली आहे, की बंधुर आत्मात्मनस्तस्य, अशा व्यक्तीचा मन हे अशा व्यक्तीचा मित्र आहे. कुठल्या व्यक्तीचा? तस्य येन आत्मैवात्मनः जितः, ज्याने आपल्या मनाला जिंकलं आहे. ज्याने मनाला जिंकलं आहे त्या व्यक्तीचं मन हा मित्र आहे. आणि याच्या विरुद्ध अनात्मनस्तु, अनात्मनस म्हणजे ज्याने मनाला नाही जिंकलं आहे किंवा संयमित नाही केलं आहे, त्याचं मन काय आहे? शत्रुत्वे. तर तो नेहमी असं मन अशा व्यक्तीचा शत्रू राहील आणि तो शत्रूसारखंच कार्य करेल. तर मला इथे सांगा, मन या व्यक्तीचा शत्रू आहे म्हणजे काय प्रॉब्लेम करेल मन त्या व्यक्तीला? एक मिनिट, सावंत माताजी तुम्ही सांगा. हा, बरोबर. तर तुम्ही सगळे भक्ती संदर्भात सांगता, चांगली गोष्ट आहे. आपल्याला शेवटी भक्तीच करायची. अष्टांग योगामध्ये पण तेच लागू पडतं. आणि अशामुळे काय होईल, जसा व्यक्ती आता समजा अष्टांग योगी असेल किंवा भक्ती असेल, त्याच्या साधनेपासून तो जितका दूर जाईल तितका तो या भवबंधनामध्ये अडकत जाणार आणि परत मग त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा जन्म मृत्यू जराव्याधी, जन्म मृत्यू जराव्याधी, आधी भौतिक आधी दैविक आधी आत्मिक क्लेश याच्यामध्येच त्याला राहावं लागेल. त्याला आत्मानंदाची प्राप्ती होईल ना भगवंतांच्या सेवेची प्राप्ती होईल. त्याच्यामुळे असं मन हे खूप मोठा शत्रू आहे. अं, तर आपण आताच मनाला मित्र करण्यासाठी काही मुद्द्यांची चर्चा केली होती, जी मी प्रभूजींकडून ऐकली. कोणाला आठवतं काय केलं पाहिजे मनाला मित्र करण्यासाठी? भगवंताच्या सेवेला अगदी बरोबर, पण त्याला अधिक स्पष्ट करायचं असेल तर भगवंतांच्या सेवेमध्ये म्हणजे भक्तांचा समज बरोबर आहे. मी आताच तुम्हाला बोललो होतो ना, एवढ्यातच आपण चर्चा केली की मनाचा स्वभाव कसा असतो.
कृष्ण भक्तीकडे म्हणजे नेमकं काय? आता मन म्हणेल की एक अवतार पिक्चर लागलाय आणि त्याच्यामध्ये कृष्ण भक्तीच्या विरुद्ध काही नाही, चला आपण पिक्चर बघायला जाऊ. तर मग आपण त्या मनाचं ऐकलं पाहिजे की नाही? मग मनाला भक्तीमध्ये लावलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? ठीक आहे, तुम्ही पिक्चरचं उत्तर दिलं. बरं ठीक आहे, आणखी प्रश्न सोपा करतो. भक्ती केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? हा, बरोबर. अगदी बरोबर. मनाला काय आहे, मनाला काहीतरी बघायला पाहिजे. मन काय म्हणणार, अरे मी घरी दिवसभर बसून बसून बोर झालो, मला काहीतरी बघायचं. अशा वेळेस आपण काय करतो की भगवंतांचं दर्शन घ्यायला मंदिरात जातो, किंवा खूपच दिवस कुठेच नाही गेलो तर तीर्थस्थळाला भेट द्यायला जातो, किंवा भगवंतांनी आधारित काही नाटक असतील, काही पिक्चर असतील ते बघतो, किंवा मन म्हणेल अरे मला काहीतरी म्युझिक ऐकायचं, मी आता बोर झालो, तर तेव्हा आपण कीर्तन ऐकू शकतो. तर माझं सांगण्याचं मन काय आहे, म्हणणं सॉरी मन नाही, म्हणणं काय आहे की भक्तिमय कार्यामध्ये मनाला जोडावं लागेल. भक्तिमय गोष्टी बघणे, भक्तिमय गोष्टी ऐकणे, भक्तिमय गोष्टी करणे, प्रसादाचं सेवन करणे, भक्तांशीच गप्पा करणे, भक्तीच्या गप्पा, नाही तर भक्तांसोबत बसून पिक्चरच्या गप्पा नाही. तर असं केलं तर मनाला वेळ लागेल, बराच वेळ लागेल, इतकं सोपं नाहीये. मन खूप खूप त्रास देणार आहे. बघा कसं आहे, जेव्हा व्यक्ती सामान्य जीवन जगतो ना इंद्रिय तृप्तीचं, तर तो व्यक्ती कसा असतो, नदीचा तुम्ही जर प्रवाह बघितला असेल, सगळ्यात जास्त स्ट्रॉंग करंट कुठं असतो नदीचा पॉवर? उताराकडे किंवा सेंटरमध्ये. तर जे सेंटरमध्ये जे लाकूड असतं ना, ते प्रवाहाने वाहत जातं. परंतु आणि तिथे त्याला कळत पण नाही की मला काय विरोध होतोय. परंतु जेव्हा त्या व्यक्तीला तो प्रवाह, त्या लाकडाला म्हणा किंवा व्यक्तीला तो प्रवाह भेदून किनाऱ्यावरती यायचं असतं, तर त्याला खूप त्रास होतो. कारण तो याच्या आधी बरेचसे गावाकडे मुलं काय करतात, की त्या नदीच्या मुख्य प्रवाहात जातात आणि असे थोडे पाठीवरती पडतात आणि पाण्याने समोर 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 निघून जातात. तुम्ही कधी बघितलं असेल, मी तरी बघितलं लहानपणी. परंतु त्यांना जर या टोकावरून दुसऱ्या टोकाला जायचं असेल, तर तो जो प्रवाह असतो मध्ये, तर त्या प्रवाहाला भेदणं खूप कठीण जातं. म्हणजे तुम्ही बघा, कधी पण लोक नदी क्रॉस करताना सरळ एका रेषेत क्रॉस करत नाही, तिरकस तिरकस क्रॉस करतात. हे तुम्ही कधी बघितलंय? तिरकस जातात. इथून जर सुरुवात केली तर कदाचित 500 मीटर तिकडे दुसऱ्या ठिकाणी जाणार. तर कसं आहे, आपण पण जेव्हा मुख्य प्रवाहामध्ये असतो ना इंद्रिय तृप्तीच्या, आता आपण म्हणजे मी पण त्याच्यातच आहे, सगळं करून आलोय. पिक्चर बघणे, नको त्या गप्पा करणे, नको त्या लोकांशी मैत्री करणे, नको त्या गोष्टी खाणे, तर तेव्हा आपण कसं त्या प्रवाहाच्या मध्यभागी होतो आणि मध्यभागी आपण पाठीवरती पडून वाहत वाहत जात होतो. तर आपल्याला काही वाटत पण नव्हतं की लाईफमध्ये काही प्रॉब्लेम आहे. परंतु आपण भक्तीमध्ये आल्यावर काय म्हणतो, की किनाऱ्यावरती यायचंय. किनाऱ्यावरती येताना मग समजतं की अरे बापरे, हा प्रवाह मला किती त्रास देतोय. मग इतकं सोपं नाही, मन खूप खूप त्रास देणार. की इतके दिवस पिक्चर बघितले, इतके दिवस नको त्या गोष्टी वाचल्या, बघितल्या, केल्या, ऐकल्या, आणि आता तुम्ही म्हणताय की हे सोडून द्या, तेव्हा मन खूप खूपच त्रास देणार. तर आपण या नदीचं उदाहरण लक्षात ठेवायचं की आता मला हा प्रवाह भेदायचा आहे आणि हा त्रास साहजिकच आहे. याची अपेक्षा केली म्हणजे जास्त आपल्याला त्रास तर होणारच आहे. असं वाटणार नाही की असं का होतंय. हे प्रत्येकाच्या संदर्भात आहे. हे आमचे एक प्रभूजी क्लास देत होते, खूप सिनियर डी ते म्हटले की आता हे सांगायला पाहिजे की नाही माहिती नाही, परंतु मुंबईमध्ये इतकं दूषित वातावरण झालंय, खास करून किनारपट्टी किंवा कॉलेजच्या बाहेर मुलं मुली एकदम खूपच वाईट स्थितीमध्ये बसतात एकमेकांच्या जवळ. तर प्रभूजी म्हटले की मी तिकडे जात होतो सकाळी चालत चालत, तर त्यांना बघून माझ्या मनामध्ये कसं तरी झालं, मला की थोडंसं वाईट विचार आल्यासारखं वाटलं. परंतु त्या दोघांना काहीच वाटत नव्हतं. ते दोघं तर मस्त गप्पा वगैरे एकमेकांना बोलतायत. तर म्हटले का, कारण ते लोक प्रवाहाच्या मध्ये आहेत आणि त्यांच्या लाईफचा उद्देशच नाही की त्यांना हा प्रवाह सोडायचा. म्हणून तिथे त्यांना खूप सोपं आहे त्या प्रवाहात वाहून जाणे. परंतु जेव्हा ते दोघं मुलं मुली प्रयत्न करतील की आम्हाला आता ह्या गोष्टी सोडायच्या आणि भक्तीत प्रगती करायची आहे, तेव्हा त्यांना तेव्हा केलेल्या गोष्टींच्या आठवणी खूप त्रास देणार. परत परत त्या मुख्य प्रवाहामध्ये मन ओढणार. तसा हा संघर्ष आपल्या सगळ्यांनाच करावा लागेल. तर तुम्ही त्याची अपेक्षाच करा. असं नाही की भक्तीमध्ये आलं म्हणजे
सगळं काही केक वॉक आहे. केक वॉक हा शब्द तुम्ही ऐकला की नाही माहिती नाही. केक वॉक म्हणजे सगळं काही सोपं. सगळं काही सोपं नाहीये. मन पण त्रास देणार आहे. बराच संघर्ष भक्तीमध्ये पण करावा लागणार आहे. परंतु याला आपल्याला तयार राहावं कारण याच्या वाचून दुसरा मार्ग पण नाहीये. त्या नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याने कोणाचं कधी भलं नाही होत. वाहून वाहून कुठे जाईल माहिती नाही. किनाऱ्यावरती यावंच लागेल ना जीवन जगायला. तर असं आहे. तर हा त्रास सगळ्यांना होणारच आहे. परंतु भक्ती तरी चांगली आहे. आता अष्टांग योगाची विचार करा. अष्टांग योग, ज्ञान योग, घर सोडून जायचं, दिवसभर व्यायाम करायचा, कोणाला बोलायचं नाही, काही नाही, संगीत ऐकायचं नाही, किती अवघड आहे. परंतु भक्तीमध्ये जरी आपण कंटाळा तर भक्ताला बोलणार, एखादं लेक्चर ऐकणार, एखादं कीर्तन ऐकणार किंवा भगवंतांना प्रसाद करून घेणार. भक्ती तरी सोपी आहे. बाकीच्या मार्गामध्ये तर तुम्ही विचारच करू शकत नाही. शक्यच नाही ते या युगामध्ये. परंतु तरी सुद्धा आपल्याला पण खूप संघर्ष आहे. परंतु डिप्रेस नाही व्हायचं. आपण म्हणतो ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सत्संगामध्ये राहिले की सगळ्या गोष्टी होऊन जातात. पण एकटं नाही पडायचं. एकटं पडलं की मन कुठल्या कुठे घेऊन जाणार. तर ते विषयांतर होईल नाही तर भरत महाराजांची गोष्ट तुम्हाला मी सांगितली असते. तर हा श्लोक नंबर आहे 5. इथे मध्ये मन कुणाचा मित्र आहे आणि मन कुणाचा शत्रू आहे याची चर्चा आहे. मन जिंकण्यासाठी मित्र आहे आणि जो मनाने जिंकला गेला त्याच्यासाठी मन शत्रू आहे. जसे की उदाहरण हत्तीचं दिलं जातं. हत्तीवर जर नियंत्रण असेल तर हत्तीकडून खूप काम करून घेता येतं. मोठे मोठे वजन तो उचलू शकतो आणि त्याला कंट्रोल करणारा जो माहूत असतो तो खूप छोटासा व्यक्ती असतो परंतु त्याच्याकडे तो अंकुश असतो. त्या अंकुशच्या सहाय्याने तो त्याला कंट्रोल करतो डावीकडे उजवीकडे जाण्यासाठी. परंतु तो जर हत्ती नियंत्रणाच्या बाहेर गेला तर त्या माहूतच्या 100 माहूतला एकाच वेळेस मारू शकतो. तसं मन आहे. हत्ती तर काहीच उदाहरण नाहीये. तर व्यक्ती चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांना राजाचा रंक करतं. महलावरून रस्त्यावर आणण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. अशा बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये झालंय मनामुळे. अनियंत्रित मनासोबत राहणे म्हणजे सर्वात मोठ्या शत्रूसोबत राहण्यासारखं आहे. विचार करा की आपण नेहमी एका सापासोबत राहतोय. विषारी साप. तो कधी चावेल याचा काही भरोसा नाही. तसंच हे मन आहे. जितकं अनियंत्रित ठेवू तितकं काय काय करायला लावेल त्याचा काही अंदाज घेणं शक्य नाही. अनियंत्रित मन असेल तर ते अनर्थांची सेवा करायला लावेल की अरे तू काम वासना पूर्ण कर, क्रोध पूर्ण कर, त्याच्यासोबत द्वेष कर. त्याच्यामध्ये मन आपल्याला घेऊन जाणार. परंतु जर मन नियंत्रित असेल तर मग आपण भक्तिमय गोष्टी करण्यासाठी प्रयत्न. परंतु आपण सध्या ज्या स्तरावरती आहोत इथे आपल्याला संघर्ष करावाच लागेल. याच्या वाचून काही पर्याय नाही आता. कारण आपण तर समजा आपल्यापैकी ज्यांनी जर आधीच्या जन्मामध्ये भक्ती केली असेल त्यांना थोडंसं सोपं जाईल. परंतु समजा माझ्यासाठी मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितले की आधी केलेल्या याच जन्मातल्या गोष्टीमुळे खूप त्रास होतो. खास करून जेव्हा आपण आजारी असतो ना तेव्हा मन खूप कमजोर बनतं. कारण आजारी असल्यावर आपण जास्त काय ऐकू शकत नाही, जास्त वाचू शकत नाही, जास्त सेवा करू शकत नाही. तर तेव्हा मन इकडे तिकडे घेऊन जातं आपल्याला आणि लाईफ पण बोरिंग होऊन जाते. खास करून जे लोक वर्षानुवर्षे आजारी असतात तेव्हा खूप कठीण परीक्षा होते. त्याच्यामुळे जेव्हा आपण निरोगी आहोत तेव्हा जास्तीत जास्त भक्तीचे संस्कार मनाला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून अशा वेळेस आपला वेळ निघून जाईल. तर भक्ती स्वतः मन शुद्ध करते म्हणून इतर काही करण्याची गरज नाही. पण अधिक कचरा टाकून भक्तीचे कार्य वाढू नये याची चर्चा मी बऱ्याचदा केली आहे की भक्ती आईसारखी आहे जी की घर स्वच्छ करते परंतु मुलं कधी कधी खेळताना आणखीन कचरा आणून टाकतात त्याच्यामुळे आईचं काम वाढतं. तसंच आता भक्ती देवी आपलं हृदय शुद्ध करते परंतु आपण आणखीन कचरा आणून टाकू नये की फेसबुकमध्ये तासनतास काही बघणे, युट्यूबमध्ये बघणे किंवा तीच पिक्चरची गाणी ऐकणे. मन जाणार आहे म्हणजे काही साहजिक आहे परंतु नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जितकं शक्य आहे तितकं. नाहीतर आपण त्याच गोष्टी केल्या तर मग मना आणखीन तो थर वाढत जाणार. मग आपण म्हणणार प्रभूजी आम्ही 10 वर्षापासून सत्संगाला येतो काहीच फरक नाही पडला. तर मग आपण स्वतःलाच विचारला पाहिजे की आपण 10 वर्षापासून येतोय पण कशा पद्धतीने येतो. तर हे मी काही लोकांसांगे ब्रह्मज्ञान नाहीये माझे स्वतःबद्दलच सांगतोय कारण मला या आजारामध्ये बरेच गोष्टी समजल्या की किती आवश्यक आहे मनाला चांगले संस्कार देणं नियंत्रित करणं. नाही तर कुठल्या कुठे मन घेऊन जाईल. तर प्रभुपादांनी तात्पर्यात काय सांगितले बघूया 6 श्लोकाच्या. मनाला संयमित करणे अष्टांग योगाच्या अभ्यासाचा उद्देश असतो. ज्यामुळे मानवी जीवनाची ध्येयप्राप्ती करण्यासाठी मन हे मित्र होऊ शकेल. जोपर्यंत मन संयमित होत नाही तोपर्यंत योग देखाव्याकरिता
म्हणजे केवळ कालापव्यय आहे. जे लोक असे योगा सोसायटीमध्ये वगैरे जातात, तर तो टाइमपास योगा आहे. कारण त्याच्यामध्ये मन नियंत्रणाला काहीच भर त्यांचं मन बऱ्याच लोक योगा का करतात की सुंदर दिसावं, वजन कमी व्हावं. हा योगाचा उद्देश नाहीये. का सुंदर व्हावं की अधिक इंद्रिय तृप्ती करायची. तर हे प्रभुपाद म्हणतात की हा टाइमपास आहे. म्हणजे परंतु योग आपण भक्त पण करू शकतो, ज्याचे आपल्यामुळे आपला निरोगी राहण्यासाठी मदत होते. योग करायला काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु योगाचा उद्देश काय ते आपल्याला समजलं. जोपर्यंत मनुष्याचे मन अविजित शत्रू राहते तोपर्यंत त्याला काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादींच्या आदेशांचे पालन करावे लागते. परंतु मन जेव्हा जिंकले जाते तेव्हा मनुष्य स्वेच्छेने परमात्माने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञाचे पालन करण्याचे मान्य करतो. तर हे झालं मनाचं. तर आज आपण 3 श्लोकाची नाही 6 म्हणजे 4 श्लोकांची चर्चा केली आहे. तर उर्वरित चर्चा आपण मंगळवारी करूया.